आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। रोज बघतोय मी तुमच्या कामामधला हलगर्जीपणा वाढतच चाललाय आणि तसंही उन्हाळ्यातल्या सुट्ट्या लागल्या त्यामुळे रोज येणारे मेस मधले आपले स्टुडंट्स हे आता आपापल्या गावी गेले। त्यामुळे मी तुमच्यामधल्या एकीला कामावरून काढणार आहे। काय यमुनाताई, मुलाच्या निकालाचं कारण सांगून काल तर तुम्ही निघूनच गेला। असं कुठे असतं का? हा यमुनाताई, तुम्ही उद्यापासून नाही आलात तरी चालेल, निघा। बरं झालं बाई, तसंही तुमच्याकडे नोकरी करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखंच आहे। त्यापेक्षा दुसरीकडे चांगली नोकरी बघते मी। आणि तुम्ही उद्या नेहमीप्रमाणे कामावर यायचं, ठीक आहे? चला। अगं आलीस तू? हो इथे खानावळ इथेच आहे कामाला। हो ना। आई ही साडी आणली, तिकडेच बदलाल ना तुम्ही? हो तिथेच बदलूया, नाही तर उशीर होईल ना। हो निघूया। हो। भावना मॅडम, तुम्ही इथे काय करताय? सिद्धिराज, बरं झालं तुम्ही मला इथेच भेटलात ते। ऍक्च्युली तुमच्या आईंनीच मला इथे बोलवलं होतं। काय? माझ्या आईने तुम्हाला कशाला? त्याचं काय आहे की तुम्ही तुमचं ठरलेलं लग्न करायला नाही म्हणताय, मग निदान तुमच्याशी मी बोलावं, तुम्हाला समजवावं असं त्यांना वाटत होतं म्हणून। हे बघा सिद्धिराज, त्यांची अपेक्षा मला काही चुकीची वाटत नाहीये। अहो, तुमचा साखरपुडा झालाय आणि पूर्वी किती गोड मुलगी आहे। तुमच्या दोन्ही घरातल्यांना तुमचं लग्न मान्य आहे, तर मग असं अचानक हा निर्णय घेऊन तुम्ही काय साध्य करताय? हे बघा, तुमच्या या निर्णयाचा पूर्वीला, तिच्या घरातल्यांना, तुमच्या घरातल्यांना किती त्रास होईल हे कळतंय का तुम्हाला? हो ना मॅडम, पण या सगळ्यासाठी माझीही काही कारणं असू शकतात। हो असतील ना, तुमचीही काहीतरी कारणं असतील, मी मान्य करतेच आहे, पण त्या कारणांवर तुम्हालाच काहीतरी तोडगा काढावा लागेल, आणि तेही तुमचं लग्न न मोडता। हे बघा, लग्नाचा निर्णय खूप महत्वाचा आणि मोठा असतो, त्यामुळे त्याची भीती वाटूच शकते, पण तुम्हालाच तुमच्या मनातल्या भीतीवर मात करावी लागेल। हे बघताय, तुम्ही हे असे आहात का? हे एका भ्याड व्यक्तीनं माझं लक्ष नसताना माझ्या गळ्यात बांधलंय। याचा माझ्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होतोय ना, हेही त्या भित्र्या माणसाला माहित नाहीये। साधी याची जबाबदारी घ्यायला सुद्धा तो पुढे येत नाहीये। तुम्ही तरी या भित्र्या माणसासारखं वागू नका। तुम्ही इतके भ्याड नाही आहात सिद्धिराज। तुमच्यावर पूर्वीची जबाबदारी आहे, तेव्हा हे लग्न मनापासून स्वीकारा आणि या जबाबदारीला सामोरे जा। सामोरे जा सिद्धिराज। भावना मॅडम, आधीच माझं मन मी तुमची जबाबदारी घेत नाहीये म्हणून खात आहे, आणि त्यात तुम्ही हे असं बोलताय। आता काही झालं तरी मी तुम्हाला सगळं खरं सांगणार आहे।
अरे संतोष वहिनी आल्या. अरे वीणा ये. वीणा हे मिस्टर सावंत आणि या मिसेस सावंत. हॅलो मिसेस दळवी. नमस्कार. एक्सक्यूज मी. वीणा इकडे ये. काय झालं काय झालं जरा बघ, जरा नजर फिरव. इथे आलेल्या बायकांकडे बघ जरा, कशा वागतायत, कशा बोलतायत, कसे कपडे घातलेत त्यांनी. हं? बघ जरा काय बोलतोय ते कळते का? नाही. इथल्या सगळ्या बायका तुझ्यासारख्या नाही, जरा मॉडर्न आहे. बघ जरा त्यांच्यासारखे निदान कपडे नाही पण वागणं बोलणं तर करू शकतेस. एखाद्या बाईने हाय हॅलो केल्यानंतर नमस्ते काय करतेस, हाय हॅलो केल्यानंतर हाय हॅलो करायचं, तेवढंच आहे. मला नाहीये हो सवय या सगळ्या गोष्टींची. उसका सवय काय कायमची लावायची, आज पुरतं बोलायचंय ना. नमस्तेच्या ऐवजी फक्त हाय हॅलो करायचंय. पण निदान समोर कोणीतरी हाय हॅलो. हाय संतोष. हॅलो, हाऊ आर यू? आय एम गुड. फक्त वहिनीच आल्यात. आई बाबा कुठे आहेत तुझे? बरं झालं. हे चल चल रिक्षा काढ. साहेब जायचे कुठे तिथं सांग ना. सांगतो ना, चल कोणी रोल चल चल. भावना मॅडम, मला हे लग्न करायचं नाहीये कारण माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा दुसरा तिसरा कोणी नसून मीच. काय हे काय बोलताय तुम्ही? माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र तुम्ही बांधलं? का सिद्धिराज? का का असं वागलात तुम्ही? का असं केलं? का का तुमचं माझ्यावर प्रेम होतं तर मला येऊन सांगितलं का नाही तुम्ही? असं माझ्या नकळत माझ्या गळ्यात मंगळसूत्र का बांधलं तुम्ही? काय भावना मॅडम, म्हणजे तुमच्या मनात पण माझ्याबद्दल? नाही म्हणजे माझ्या मनात होतं असं नाही म्हणणार मी, पण निदान मी विचार तरी केला असता ना. काय वाईट आहे तुमचं? इतके चांगले आहात तुम्ही, पण तुम्ही मला न सांगता असं माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ना, ते मला अजिबात 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 आवडलेलं नाहीये.